ईडी ही स्वतंत्र संस्था असून त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करत असते। कोणाला वाटते म्हणून चौकशी होत नाही। या विरोधात शरद पवार कोर्टात जाणार आहेत। याबाबत छेडले असता पवार यांचे बद्दल बोलणं एवढा मी मोठा नाही असं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। शनिवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे माध्यमांशी अनौपचारिक गप्पा मारल्या, त्यावेळी ते बोलत होते। देशभरात फक्त विरोधकांवरच ईडीच्या कारवाया का, एकाही सत्ताधारी नेत्यावर का नाही? मोदी ईडीचा वापर विरोधकांवर हत्यारासारखा करत आहेत, त्यामुळे आता कोर्टात जाणार असल्याचं शरद पवार म्हणाले। याबाबत माध्यमांनी छेडलं असता ते बोलत होते। उद्योगांच्या प्रतिनिधींना भेटणं म्हणजे दलालांना भेटणं हे आदित्य ठाकरे कशाच्या आधारावर म्हणालेत? मागील सरकारमधील शिष्टमंडळ दाऊस दौरा संपल्यावर मागे थांबून काय करत होते हे उघड करावयास लावू नका असा पलटवार देसाई यांनी केलाय। परकीय गुंतवणूक आणण्यासाठी प्रतिनिधींना गुंतवणूकदारांना नेले असल्यानं त्यांना दलाल म्हणणं योग्य नाही। यापेक्षा विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी एक विधान केलं होतं, त्याप्रमाणे दाऊसची परिषद संपल्यानंतरही शिष्टमंडळ काय करत होते यांच्यावर आदित्य ठाकरेंनी भाष्य करावं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे।